रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा माऊली चोपडे व देवा पाटील। मी जर गेला तर बरं होईल। अभिमानी असणारे उद्धवजी, पण ज्ञानाचा अभिमान होता, पण ज्ञानाची परिपाक अवस्था प्रेमाने होत असते, उद्धवाला कळावं। आणि म्हणून भगवान श्यामसुंदर त्या ठिकाणी जाण्यासाठी स्वतः नकार देतात, पण उद्धवाला सांगतात माझा निरोप घेऊन जा। उद्धवजी जातात आणि ज्यावेळेला ब्रजभूमीतलं प्रेम पाहतात, आई वडिलांचं, गोपाळांचं, गोपिकांचं कान्हाजीवरती, त्यावेळेला प्रेमाला नतमस्तक होऊन कान्हाजीकडे येतात आणि म्हणतात कृष्णा तुला लाज नाही वाटत रे? गोकुळातलं सुख तुला गोड वाटतं, मथुरेतलं सुख तुला गोड वाटतं, पण ते गोकुळवासी तुझ्या प्रेमामध्ये फार त्या ठिकाणी वेडे झालेले आहेत रे कृष्णा। भगवंताचे नेत्र भरून येतात आणि सांगतात काका उद्धवजी तुम्ही खूप ज्ञानी आहात, पण ज्ञानाची परिपाक अवस्था प्रेमाने होत असते, हे तुम्हाला कळावं म्हणून ही खरं तर लीला आहे। मला समजतं माझ्या गोपिकांचं प्रेम, पण मी जाऊ शकणार नाही, कारण दुष्ट दुराचारी कंस मारला गेला, त्याच्या असणाऱ्या बायका आस्ती आणि प्राप्ती जरासंधाला सांगेल आणि जरासंध वेळोवेळी आक्रमण करेल आणि माझ्या गोकुळवासी लोकांना त्रास होऊ नये म्हणून मी जाऊ शकणार नाही त्या ठिकाणी। म्हणून भगवान परमात्मा त्या ठिकाणी जात नाही, पण जरासंधाबरोबर अनेक वेळेला युद्ध भगवंतानं केलं, 17व्या वेळेला आक्रमण केलं, मुचकुंदाद्वारे कालयवनाचा उद्धार भगवान परमात्मा करतात आणि विश्वकर्माला द्वारिकेमध्ये द्वारिका निर्माण करायला सांगतात। भगवान परमात्मा आता त्या ठिकाणी द्वारिकेला गेले आणि द्वारिकेमध्ये एकच जय घोष झाला की द्वारिकाधीश भगवान की। भगवान परमात्मा द्वारकेला गेले, आता कार्य आटोपलं, सगळं काही झालं, आई वडिलांची सुटका झाली, आता आपणही मोठे झालो, लग्न झालं पाहिजे, आता लग्न करायचंय, पण मोठी जे आहे आधी त्यांचं झालं पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी बलरामजीचा विवाह करण्याचा ठरवला। रेवत नावाचे त्रेतायुगातले राजे, त्यांची कन्या रेवती, त्या रेवती बरोबर बलरामजींचा विवाह झाला ना, आता मात्र भगवान श्यामसुंदराचा विवाह मात्र त्या ठिकाणी बाकी आहे। आता भगवान श्यामसुंदराचा विवाह करायचा, परंतु भीष्मक राजाची कन्या त्या ठिकाणी लग्न त्या ठिकाणी उपवर झाले, आता लग्न करायचंय, त्यावेळेला रुक्मिणीचा विवाह भावंडांनी शिशुपाला बरोबर ठरवला, पण तिनं सांगितलं होतं श्री कृष्ण नवरा नवरी मी, शिशुपाल नवरा मी नवरी, मी त्याला वरणार नाही, परंतु भावंडांनी विवाह निश्चित केलेला आहे। वडिलांचं त्या ठिकाणी काही चालत नाही, भावंड म्हणतील ती पूर्व दिशा, 5 भाऊ रुक्मिणीला आहे, पण शिशुपाला बरोबर लग्न करण्याची इच्छा नाही आणि म्हणून तिनं सुदैव ब्राह्मणाजवळ पत्र पाठवलं। श्रुत्वा भुवन सुंदर शृण्वतम ते निर्विश्य कर्ण विवरेर हरतुंग तापम। पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये श्यामसुंदराच्या स्वरूपाचं वर्णन केलं, सांगितलं प्रभू मी तुमची वाट पाहते आहे, तुमच्या बरोबर मला विवाह करण्याची इच्छा आहे, कारण अर्धांच्या मुखातून बालपणी मी तुमचं चरित्र ऐकलेलं, त्यामुळे प्रभू यावं आणि माझ्या बरोबर विवाह तुम्ही करावा। तुम्ही म्हणाल की रुक्मिणी कुठं असेल, आमच्या कुलघराण्याची परंपरा आहे की आम्ही गिरिजा मातेची पूजा करतो, त्या ठिकाणी मी तुम्हाला भेटेल। भगवान परमात्म्यानं रथ जुंपलेला आहे। ब्राह्मणाचं पत्र मिळाल्याबरोबर सुदैव ब्राह्मणाचं भगवान परमात्मा आले आणि रुक्मिणी गिरिजा मातेची पूजा करण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहे आणि श्याम सुंदर त्या ठिकाणी आल्याबरोबर हे सगळे दास दासी त्या ठिकाणी पाहू लागले, सेवक तिच्या बरोबर आहे, तिच्या मैत्रिणी आहे, सगळ्या जणी तिच्या बरोबर आहे आणि पाहता पाहता सगळेजण म्हणतात की अरे काय सुंदर रथ आला रे। एक जण म्हणतो अरे तो रथ काय पाहतो, त्या रथामध्ये बसलेला बघा किती सुंदर आहे। एक जण म्हणतो अरे तो चालतो किती सुंदर ते पहा। एक जण म्हणतो त्याचं चालणं काय पाहता, बाजूबंद पहा, त्याचे चरण पहा, त्याचं स्वरूप पहा, सगळे पाहण्यात व्यस्त आहे। तोपर्यंत गिरिजा मातेची पूजा करणारी रुक्मिणी भगवंतानं घेतली आणि रथाकडे गेले। बाकीचे म्हणतात अरे काय सुंदर जोडा दिसतो रे, काही म्हणतात अरे काय रथ सुंदर निघाला रे। रथामध्ये बसवलं रुक्मिणीला भगवान श्यामसुंदर घेऊन गेले आणि घेऊन गेल्यावर एकच हल्ला झाला रे, सगळं झालं पण ती रुक्मिणी कुठे? मग म्हणे अरे तो ले गया ले गया ले गया, काय करावं आता? रथ जुंपलेला आहे, कान्हाजीला त्या ठिकाणी पकडण्यासाठी रुक्मी तिचा असणारा भाऊ रुक्मी गेला, भगवंतानं त्याचं शरीर रथाला बांधलं, फरफडत ओढत घेऊन निघाला, त्यावेळेला बलरामजींनी मध्यस्थी करून सोडवणूक केली आणि भगवान परमात्मा माधवपूर नगरीमध्ये घेऊन गेले आणि रुक्मिणी बरोबर आज भगवंताचा विवाह त्या ठिकाणी सर्वांच्या समवेत संपन्न होतो आहे। भगवंतानं त्या ठिकाणी सांगितलं रे आता आम्ही तर आलो, पण आता विवाह संपन्न झाला पाहिजे आणि म्हणून रुक्मिणी मातेनं विवाहाच्या दिवशी सुंदर सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे आणि सगळ्या सख्यांना मैत्रिणींना म्हणू लागली काय, क्या ओ मेरी सखियो मुझे मेहंदी
वयो महेंद्र तनया शर्मणवती वेदिका शिवादित्रवती जन्म
रूप नवरा घेऊनिया वाघरा गृहोत्रे मधुपर्क पूजन करा अंतरपटा ते धरा दृष्टा दृष्ट वधूवरा न करणी दोघी करावी उभी वाजंत्री बहुगलबला न करणी कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान तदैव लग्नं सुदिनं तदैव ताराबलं चंद्रबलं तदैव विद्याबलं दैवबलं तदैव लक्ष्मीपति देवं स्वरामि इष्टदेवता ग्रामदेवता शुभचिंतन सावधान कुलदेवता शुभचिंतन सावधान शुभलक्ष्मी शुभचिंतन सावधान कुलदेवरे शुभचिंतन सावधान पराडी शुभचिंतन सावधान वासंत्री शुभचिंतन सावधान सावधान वाजवा वाजवा कुर्या सदा मंगल सावधान कुर्या सदा मंगलम सावधान कुर्या सदा मंगलम कुर्या सदा मंगलम कुर्या सदा मंगलम कुर्या सदा मंगलम सावधान कुर्या सदा मंगलम सावधान सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या सगळ्या भाविक भक्तांच्या हार्दिक स्वागत। आता मात्र सगळ्यांनी आपलं परम सौभाग्य आहे की श्यामसुंदराच्या विवाह सोहळ्यामध्ये नृत्य करण्याचं सौभाग्य आपल्याला प्राप्त होणार आहे। त्यामुळे सगळ्यांनी जागेवरती उठून उभं राहायचंय आणि आनंदाने सगळ्यांनी नृत्य करायचंय, नुसतं उभं राहायचं नाही। प्रत्येकानं या कोळगाव गावा Shut up!
कृष्ण भगवान की। मिरवणुकीची तयारी आहे आणि इथून 4 वाजता मिरवणूक निघेल। फार झालं तर 4:30 होईल, परंतु उद्या आपल्या द्वारामध्ये माऊल्या हो सडा सारवण करायचे। गाई खूप आहे तुमच्याकडे, कारण उद्या साक्षात भगवान परमात्मा आपल्या दारामध्ये ग्रंथाच्या माध्यमातून येणारे। देवाला प्रार्थना करूया, प्रभू आमच्या जीवनामध्ये सुख शांती नांदो, आमच्या धनाला भरभराटी लाभो, तुझी मनापासून होईल तेवढी सेवा आणि तुझ्याविषयी आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्रेम प्राप्त हो। भागवत भगवंताला आपण सर्वजण उद्या प्रार्थना करूया आणि निश्चित आपल्या द्वारापर्यंत भागवत भगवान आल्यानंतर मनापासून ग्रंथ पूजा आपल्याला प्रत्येकाला करायची। द्वारातून ग्रंथ जात असताना कोणी त्या ठिकाणी आम्हाला, आता मला उद्याचं नियोजन माहिती नाही आम्ही आहे का नाही मिरवणुकीला, पण उद्याचं निश्चित बघूया, आहे का? बरं, त्यामुळे उद्या सुंदर मिरवणूक सोहळा निघणार आहे। मुलींना नऊवारी साड्या नेसून यायचं असेल तर सोहळ्यासाठी माझ्या माऊल्यांना सुद्धा नटून तटून सजून धजून त्या ठिकाणी भागवत भगवंताचं स्वागत आपण करणार आहे। माझे तरुण बांधव सुद्धा बहुसंख्येने उपस्थित राहणार आहे आणि उद्या सुंदर मिरवणुकीचा आनंद आपण या ठिकाणी घेणार आहोत। उद्या सुदामजीचं चरित्र बरोबर 12 वाजता या ठिकाणी कथेला सुरुवात होईल आणि कथा त्या ठिकाणी बरोबर 3 वाजता संपन्न होईल। 3:30 वाजेपर्यंत भागवताचं दर्शन प्रत्येकाला उद्या होणार आहे। त्यामुळे उद्या बिना दक्षिणेचं कोणी सुद्धा दर्शन घ्यायचं नाही। सगळ्यांनी उद्या भागवताची सेवा म्हणून आपलं कर्तव्य आहे, त्यामुळे सगळ्यांनी उद्या दक्षिणा घेऊन यायची। असो झालेली सेवा तुम्हा सज्जन श्रोते मायबापाच्या चरणारविंदी सेवा समर्पित करते आणि आजचा हा अति उत्साही आनंद आपण सर्वांनी घेतला। एकदा खरंच तुम्ही तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। खरं तर 12 वाजले, पण असं वाटत सुद्धा नाही की 12 वाजले। माझे तरुण बांधव सुद्धा अतिशय उत्साहानं भागवत भगवंताचं नवे श्यामसुंदराच्या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहून सुंदर सर्वांनी आनंद घेतला। पुनश्च सर्वांना धन्यवाद। सर्वांनी आता जागेवरती उठून उभं राहा, आरती होईल आणि उद्या मात्र